महाराष्ट्रात अधिक मासाला खूप धार्मिक महत्त्व आहे. या महिन्याला पुरुषोत्तम मास किंवा धोंडा महिना असेही म्हटले जाते. या काळात जावयाचा मानपान करण्याची परंपरा अनेक घरांमध्ये आजही जपली म्हणूनच जाते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मासात जावयाला वाण का देतात, कोणकोणत्या वस्तू दिल्या जातात, 33 या आकड्याचं महत्त्व काय आहे आणि वाण देण्याची योग्य पद्धत काय आहे. म्हणून हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तुमच्या घरीही अधिक मासात जावयाला धोंडा दिला जातो का? पण अनेकांना अजूनही माहीत नसतं की नेमकं काय द्यायचं, किती द्यायचं आणि ही परंपरा का आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊया. तर अधिक मास म्हणजे काय? सर्वप्रथम आपण जाणून घेऊया अधिक मास म्हणजे काय. हिंदू पंचांगानुसार चांद्र वर्ष आणि सौर वर्ष यामध्ये काही दिवसांचा फरक पडतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 3 वर्षांनी एक अतिरिक्त महिना येतो. यालाच अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास असेही म्हटले जाते. हा महिना भगवान विष्णूंना समर्पित मानला जातो. या महिन्यात जप, दान, पूजा, व्रत आणि सत्कर्म केल्यास विशेष असे पुण्य मिळत असते, असे मानले जाते. जावयाला वाण देण्याची परंपरा का आहे? तर महाराष्ट्रात अधिक मासात जावयाला विशेष मान दिला जातो. जावयाला भगवान विष्णूंचं रूप मानलं जातं. त्यामुळे सासरकडून त्यांचा सत्कार देखील केला जातो. या दिवशी जावयाला घरी बोलावलं जातं, छान जेवण दिलं जातं आणि त्यानंतर वाण देखील दिलं जातं. ही परंपरा फक्त भेटवस्तू देण्यापुरती नसून नात्यातील प्रेम, आदर आणि जिव्हाळा वाढवण्याचं प्रतीक देखील मानलं जाते. तर 33 या आकड्याचं महत्त्व काय? अधिक मास 33 दिवसांचा जातो, म्हणून या महिन्यात 33 वस्तू दान करतात. उदाहरणार्थ 33 अनारसे, 33 केळी, 33 लाडू, सुपाऱ्या, रुपये. प्रत्येक घरात वेगवेगळी पद्धत असू शकते. जावयाला वाणात काय द्यावे? आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे जावयाला वाणात काय द्यायचं? चला पाहूया. पारंपरिक वस्तू जसे की कपडे. जावयाला नवीन कपडे देण्याची प्रथा देखील आहे. जसे की शर्ट पीस, कुर्ता, धोतर, फेटा, टॉवेल. आजकाल अनेक जण रेडीमेड कपडेही देतात. तसेच मिठाई आणि फराळ देखील वाणामध्ये दिलं जातं. वाणात गोड पदार्थ देणं खूप जास्त शुभ मानलं जातं. जसे की अनारसे, लाडू, पेढे, करंजी, श्रीखंड. गोड पदार्थ नात्यात गोडवा वाढवतात असं देखील मानलं जातं. सोने किंवा चांदी. काही कुटुंबांमध्ये जावयाला चांदीची वस्तू, अंगठी किंवा सोन्याची छोटी भेट दिली जाते. हे पूर्णपणे आपल्या परंपरा आणि बजेटवर देखील अवलंबून असतं. वाण देण्याची योग्य पद्धत. आता पाहूया वाण कसं द्यावं. सर्वप्रथम जावयाला आदराने घरी बोलावलं जातं. त्यानंतर औक्षण केलं जातं. एका ताटात नारळ, फळे, मिठाई, वाण, दक्षिणा. यानंतर जावयाला प्रेमाने जेवण वाढलं जातं. महत्वाची गोष्ट म्हणजे इथे एक गोष्ट लक्षात ठेवा. वाण महाग असणं महत्वाचं नाही, त्यामागची भावना महत्वाची असते. मनापासून दिलेला छोटासा मानही मोठा मानला जातो. तुमच्या घरी अधिक मासात जावयाला काय वाण दिलं जातं? तुमच्या गावात कोणती वेगवेगळी परंपरा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.